ते म्हणतायत की तुम्हाला ज्यांनी मदत केली त्यांना पाडा म्हणून हाणा त्यांना असं म्हणतायत. अरे नीट साफ ठेवा रे, लेकरा बाळांनी काय केलं आणि ही कोणची रूढ पाडायची. आता आमच्या महिलांना मारलं गेलं दादा. खरे दादा, माझा एक साधा प्रश्न आहे त्याला. दादा माझा एक साधा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून, त्याला माझा साधा प्रश्न आहे त्यावेळेस अलिबाबाला, की बाबा महिलांना मारल्याच्या नंतर सुद्धा माणसाला उचलबोळ येतं, माया येते मदतीला जायची. आमच्या महिलाला मारलं म्हणून तू उलटा आरोप करतो आम्ही पोलिसांना हाणलं म्हणून. उद्याच्याला जर तुझ्या समाजाच्या महिलांवरती हल्ला झाला तर मराठ्यांनी असंच म्हणायचं का? ही रूढ पाडायची का राज्यात? हीच पुरोगामी महाराष्ट्र का? ह्याच पक्षात पुरोगामी पक्षात काम केलं, असंच केलं का मग तुम्ही? ही रूढ पाडली राज्यात. अहो इथं एकमेकाला दुःख झालं, पत्रकार महोदयाला एखाद्याला किंवा आंदोलकाला एकमेकाला हात देऊन मदत देतात. ही संस्कार आणि संस्कृती राज्याची. चला संस्कार पाडायला लागला. चला छगन भुजबळांनी जो आरोप केला तो तुम्हाला मान्य नाही. तुम्ही उलट पक्षी त्यांना म्हणताय ज्या ताटात खाल्लं त्याच ताटामध्ये घाण करण्याची त्यांची मानसिकता आहे. मनोजी एक प्रश्न, अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न जो तयार होतोय तो प्रश्न हा आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधून आरक्षण तर जाहीर झालं, त्याचा GRही निघाला. आता कोर्टानं तो GRच्या विरोधातले जी काही याचिका होत्या त्याही फेटाळल्या. मात्र OBCचं दाखला मिळेल, कुणबीचा दाखला मिळेल, पण जी व्हॅलिडिटी मिळणं अपेक्षित असतं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्याही जातीच्या दाखल्यामध्ये, ते मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ते मिळवणं खूप कठीण आहे. ते कसं मिळवाल तुम्ही आणि मिळू शकेल का? कसं काय मिळणार नाही? 150 वर्षापासूनच्या आमच्या नोंदी आहेत, गॅझेटियर आहे, ते महसुली पुरावा आहे, सरकारी दस्तावेज, हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर. कसं काय मिळणार नाही? जमीन आमची आहे म्हणल्यावर 7/12 आमच्या नावावरती आहे, 7/12 पण नावावरती आहे. तलाठी कसं काय देणार नाही? कसं काय देणार नाही? रजिस्ट्री ओरिजिनल झाली, फेरफार ओरिजिनल झाला, कसं काय 7/12 देणार नाही? तसं आमच्या नोंदी ओरिजिनल आहेत. मराठवाड्यातला हाच कुणबी आहे, त्याच्यात तसा संख्या दिल्यात, तुम्ही कसं काय देणार नाहीत? म्हणजे ज्यांना मागासवर्ग आयोगानं सिद्धच केलं नाही यांना आरक्षण दिलं तुम्ही 14% मंडलनं, त्याच्यानंतर 16% आमचं आरक्षण दिलं. साधे एका 2 ओळीचं GRवर 50%च्या वर 2% गेलं ते चालतं. ओबीसीत असणाऱ्या 5-6 जाती SCच्या आणि STच्या सवलती खात्यात, SCच्या आणि STच्या जागा नोकरीतल्या शिक्षणातल्या खात्यात ते चालतं. हे असं कसं? बंजारा आणि ती दुसरी एक जात काय ते त्यांची एक नाहीये असं बंजारा समाज म्हणतो, तरी पण बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण त्यांना चालतं. हे कोणत्या कायद्यात बसतं? आमची शोधपत्रिका काढा म्हणते त्यांचे नेते कुणबी नोंदी बोगशात म्हणून. तुमचं आरक्षण तर बंजारा समाजाचं आहे. मग आता माहित झालं आम्हाला. नाही आता नाही मनोजी, प्रश्न काय आहे की आरक्षण ठीक आहे, निश्चितपणे सरकारनं आरक्षण जाहीर केलेलं आहे. तुम्हाला मराठा समाजाला कुणबी जो वर्ग आहे त्याला OBCतून आरक्षण मिळेल. मात्र नाही मनोजी, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसं मिळवाल? कारण व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी खूप अडचणी येतील, ते काय मिळणार नाही अशा स्वरूपाचा आरोप केला जातोय, तुमच्याच नेत्यांकडून केला जातोय, मराठा समाजातल्याच. तर ही व्हॅलिडिटी काढण्यासाठी म्हणून जर उद्या अडचण आली तर काय कराल तुम्ही? आमच्याकडून आमचा घात झाला ना, मग अडचण काय आहे तीच आहे ना. स्वराज्य जिंकत जवळ आलं की कोणीतरी फितूर व्हायचं, तेच तर प्रॉब्लेम आहे ना. मग लोक हसत आहेत ना आपल्यावर की मराठी पहिल्यापासून असलेच तर टांगड्या उडीत एकामेकाचे. समजून सांगण्याच्या ऐवजी, एकमेकाला मदत सहकार्य करण्याऐवजी बुद्धिजीवी वर्गानं, कुठल्याही समाजात एक तज्ञ असतो, अभ्यासक असतो, बुद्धिजीवी वर्ग असतो, सभ्यपणाचं वागणूक त्यांच्याकडे असते. त्यांनी समजून सांगायचं असतं असं झालं तसं झालं. समाजाच्या विरोधात जाऊन गोरगरिबांचं वाटोळं करायचं नसतं. व्हॅलिडिटी होणार. 10वी पास झालोत म्हणल्याच्या नंतर आम्ही सगळे डॉक्युमेंट देऊन 11वीला ऍडमिशन घेतलंय. 11वीला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आम्हाला परीक्षेच्या टायमाला हॉल तिकीट द्यावाच लागणार आहे, कारण तुम्हाला सगळे पुरावे दिले.
कसं काय देत नाही तुम्ही व्हॅलिडिटी? व्हॅलिडिटी होणार, काही ताण नाही, काही अडचण नाही. आजचं उद्या होईल, पण होणार. प्रमाणपत्र मिळणार, आजचे उद्या मिळतील. पण एक मात्र खंत आहे, तेवढी मात्र खरे दादा मी सांगतो. काय असतं, ज्या समाजात बुद्धिजीवी वर्ग असतो, जो अभ्यासक असतो, जो तज्ञ असतो, ही सभ्यपणाची त्यांची भाषा असते. कारण त्यांनी गोरगरीब समाजाला त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करायचा असतो. तुम्ही ज्या निघाल्यावर सावध होता, आधी बोललेल्यावर येत नाहीत. ही दुटप्पेपणा कोणचा? बर, खरे ज्ञानी, खरे अभ्यासक, खरे सभ्य लोक, समाजातले बुद्धिजीवी वर्ग खरा, हे एकदा दोनदा बोलतो आणि सांगतो. सोशल मीडियात बारबार नाही बोलत, हे सातत्याने बोलतेत. 20-22 दिवस झाला बघतोय. याचा अर्थ खूप मोठा डाऊट शिजतोय. यांना जीआरचं देणं घेणं नाहीये. जीआरच्या आडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही. कारण यांची प्रतिष्ठा जागी झाली, यांचा श्रीमंतीचा गर्व जागा झालाय, यांचा श्रेय घेण्याचा गर्व जागा झालाय. यांना गोरगरिबाला आरक्षण मिळावं हे यांच्या डोक्यात नाहीये. त्याचं कारण सांगतो का. तुम्ही जर एकदा बोलले, दोनदा बोलले, तुम्हाला सांगितलंय ना, जीआर जर चुकला असेल तर त्याच्यात सुधारणा होणार, सुधारित जीआर निघणार. मग का बोंबलायची गरज आहे? याचा अर्थ तुम्ही तरीही सारखं बोलतात. म्हणजे तुम्हाला जीआरचं देणं घेणं नाही, तुम्ही प्रमाणपत्राचं देणं घेणं नाही, गरीब मराठी मोठं वयाचं देणं घेणं नाही. तुम्हाला कोणत्या तरी नेत्याला खुश करायचंय, तुम्हाला काहीतरी मिळवायचंय, कामं मिळवायची आहेत, काहीतरी पाठ थोपटून घ्यायची, म्हणून तुम्ही एक काहीतरी जबरदस्त डाव मला उघडं पाडण्याचा, मला समाजापासून तोडण्याचा हे डाव करताय. मी प्रामाणिक लढलो. काय वाईट केलं समाजाचं? काय वाईट केलं समाजाचं? काय चूक केलं? प्रामाणिक लढलो, ही माझी चूक आहे. एक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.